ऊसाचं बेणं निवडत असताना ऊस हा कसा असावा याची माहिती आता आपण पाहूया। तर ऊसाची जी वयोमर्यादा आहे हे 9 ते 11 महिने असावी। 12 महिन्याच्या वर हा ऊस नसावा। याचं कारण काय की ऊसाला जर जास्त दिवस झाले तर डोळे फुटल्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घटी येऊ शकते। त्याचप्रमाणे जो ऊस निवडणार आहे तर हा ऊस कीडमुक्त असावा, म्हणजे कीडक ऊस नसावा। त्याचप्रमाणे लोळलेला झोपलेला ऊस 10% वर नसावा, त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घटी येऊ शकते। कीडमुक्त असावा, म्हणजे याला कीड लागलेलीही नसावी। त्याचप्रमाणे पाचट जे आहे तर हे पाचट सोललेला नसावा। सुरुवातीला जर आपण पाचट सोलले तर हे जे डोळे आहेत तर हे जास्त फुगीर बनून तोडणीच्या वेळी डोळे तिथे तुटल्या जातात। त्यामुळे सुद्धा आपण जे पाचट आहेत ते पाचट ठेवूनच आपण याची जी काही निवड आहे ही निवड करावी। त्याचप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जो ऊस निवडणार आहे हा फुगीर असावा, तो तसेच तो रसरशीत असावा। म्हणजे बारीक जर ऊस निवडला तर आपल्याला तेथे उत्पादनामध्ये घटी येऊ शकते। तर